तुकाराम मुंढे यांनी अन्न औषध प्रशासन विभागाचा महाराष्ट्र आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर राज्यात विविध कारवाई करण्यात आली। मात्र वर्धा येथील गोरस भंडारवर झालेली कारवाई जी आहे ती सगळ्यात चर्चेचा विषय ठरली होती आणि त्या संदर्भातच आज नागपूर हायकोर्टाने जी आहे ती कारवाई बेकायदेशीर ठरवत जी आहे ते पुन्हा गोरस भंडार सुरू करण्याचे आदेश दिलेले आहे। नेमकं काय झालं कोर्टामध्ये याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत गोरस भंडारचे व्यवस्थापकच आहेत, अध्यक्ष आहेत। भाऊ काय सांगणार, भाऊ काय नेमकं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलेलं आहे आणि काय नेमकं निर्णय दिलेला आहे? गेल्या 31 मे रोजी अन्न व प्रशासन विभागाने गोरस भंडारवर जी कारवाई केली आहे त्याच्यामध्ये कोर्टाच्या याच्यामध्ये निदर्शनात आल्यामुळे त्यांनी ती जी कारवाई होती ती बेकायदेशीर ठरवण्यात आली। अच्छा, एकूणच 31 मे रोजी कारवाई झाल्यानंतर जवळपास महिना ते सव्वा महिना लोटून गेलाय। या कालावधीमध्ये साधारणतः गोरस भंडारमध्ये जे काही दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांचा रोजगार चालतो समजा त्यांचं साधारण किती नुकसान झालं असेल? गेल्या 1 महिन्यापासून 1 महिन्याचे जे काही कर्मचारी आहे सगळ्यांचा पगार त्या संस्थेच्या याच्यावर बसलेला आहे। शेतकरी उत्पादक शेतकरीचे जे दूध आहे दुधामध्ये त्यांचं पर लिटरमध्ये कोणाचं 7-8 ते 10 रुपयापर्यंत नुकसान झालेलं आहे। रोजचं 9,000 लिटर दूध संस्थेजवळ दूध कलेक्शन होतं, त्यामुळे पर लिटर जर तुम्ही पकडलं तर ते शेतकरी उत्पादकांचं बऱ्याचशा प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। संस्थेच्यामध्ये जो काही माल होता जो काही याच्यामध्ये सील असल्यामुळे जो पॅकिंग होऊ शकला नाही त्यामुळे संस्थेचंही त्या याच्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये नुकसान झालं। आपण न्यायालयामध्ये लढा दिल्यानंतर नेमकं न्यायालयाचा जो काही आता निकाल एक मोठा दिलासा म्हणायला लागेल दूध उत्पादक शेतकऱ्यांचा। त्यांनी बेकायदेशीर ठरवून न्याय आमच्या बाजूने दिला आणि सत्याचा विजय म्हणायला हरकत नाही। आणि या कालावधीमध्ये संघाचे नुकसान झालं 50 लाख रुपये नुकसान झालं आहे। तर एकूण नुकसान 50 लाख झाल्यामुळे आता आर्थिक आम्हाला अडचण येणारच आहे। आता ते न्यायालयाने दिले आहे चालू करायसाठी आदेश दिले आहे। आपण तशी मागणी केली नुकसान भरपाई मिळेल नाही, मागणी केली नाही आणि फक्त आपण अपेक्षित आहोत, कारण मागणी करायचा हा भाग वेगळा, पण आपल्या अपेक्षा आहे की मिळालं पाहिजे। म्हणजे ही कारवाई अन्न औषध प्रशासन विभागाने बेकायदेशीर केली नसती कधी हा नुकसान टळलं असतं। हा, नुकसान टळलं असतं हे तर नक्की। आज कोर्टाने निर्णय दिलाय त्यांना समाधानी आहे? हो, समाधान, एकदम समाधान आहे। मग आता गोरस भंडार कधीपर्यंत सुरू होणार? बरोबर म्हणून आम्ही आता त्यांचं आश्वासन सुरू करा असं निर्देश दिले आहे, तर आमचं काम चालू आहे। आता मशिनरी बंद आहे, त्यामुळे लोकांना सांगावं लागेल, ते 2-4 दिवसांनी होऊन जाईल। एकूणच पाहू शकतो की आपण तुकाराम मुंढे यांच्या अन्न औषध प्रशासन विभागाला जे आहे ते हायकोर्टाचा एक मोठा दणकाच म्हणावं लागेल। गोरस भंडारवर जे आहे ते जी काही कारवाई झाली होती ती बेकायदेशीर झाली होती असं स्पष्टपणे जे आहे ते मत हायकोर्टाने मांडलेलं आहे आणि त्या कारवाई मागे घेत आता गोरस भंडार सुरू करण्याचे निर्देश देखील दिलेले आहे। त्यामुळे एकूणच दुग्ध उत्पादक शेतकरी असेल आणि गोरस भंडारचे व्यवस्थापकीय मंडळ असेल त्यांच्या चेहऱ्यावर आता सध्याला एक समाधान पाहायला मिळत आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।